मित्रांनो, आपण कामावरून घरी निघालो होतो आणि आपल्याला कळालं की आपल्या मित्रांनी रानामध्ये मधमाशांचे पोळे बघितले आहे. जशी माहिती मिळाली तसे आम्ही लगेच बसमधून उतरून घेतले. बसमधून उतरून बाहेर उभे असतानाच रस्त्याकडेला असलेला गुलमोहर फुलांनी बहरलेला होता. मी गुलमोहरचा व्हिडिओ शूट करताच समोरून आवाज आला की आपल्याला रस्ता क्रॉस करून त्या बाजूला जायचं आहे. गाड्या खूप वेगाने येत होत्या आणि आपल्याला संयमाने काम करायचे होते. आपल्या जशा गाड्या कमी झाल्या की आपल्याला रस्ता क्रॉस करायचा होता. जशा गाड्या कमी झाल्या तशा आपण लगेच धावत धावत रस्ता क्रॉस करून घेतला आणि सुखरूपरित्या आपण रस्त्याच्या त्या बाजूने पोचलो. तर इथून आपला खरा प्रवास सुरू होणार आहे. प्रवासाची सुरुवातच दगडधोंड्याने झाली होती. थोडे वर चढून आपण वरती आलो आणि पूर्ण मैदान लागले. आता ह्या वाटेने सरळ सरळ आपल्याला पुढे जायचे होते. आपण त्या वाटेच्या दिशेने निघालो आणि हळूहळू आपला प्रवास पुढचा चालू ठेवला. सूर्याकडे लक्ष जाताच सूर्य आता थोड्याच वेळात डोंगराच्या आड जाणार आहे. त्याच्यामुळे कसलाही विलंब न करता आपल्याला पटापट आपल्या लोकेशनवर पोचायचे होते. तर आपण जेवढ्या फास्ट पद्धतीने होईल तेवढ्या फास्ट पद्धतीने आपण आता इथून पुढचा प्रवास सुरू करणार होतो. मित्रांनो, आपल्याला चालत 10 मिनटं तरी झालेत आणि अजून आपलं काही लोकेशन येत नाही आहे. अजून आपला प्रवासच चालू आहे. तर जेवढ्या फास्ट पद्धतीने होईल तेवढ्या फास्ट पद्धतीने आपण हा पट्टा कवर करणार आहोत. तर आता आपला जो सपाटीचा रस्ता होता तो संपला आहे आणि इथून पुढं जो कचाट्याचा रस्ता आहे म्हणजे काड्या, गवत, त्याच्यातून आता पुढचा आपला प्रवास सुरू झाला आहे. तर इथून चालायला खूप अवघड आहे आणि पुढं दादा वाट करत चालला आहे. आपण त्याच्या मागून चाललो आहे हळूहळू. पण इथूनचा रस्ता खूप अवघड आहे आणि थोडं पुढे येऊन आपल्याला काय अजून लोकेशन मिळालं नाही. त्याच्यामुळे आपण आता इथून परत त्यांना इशारा देण्यासाठी एक कॉल करणार आहोत की कुठं येऊ म्हणून. आपलं फोनवर बोलणं चालू झालं. आत्ता तुम्ही कुठे आहेत हा प्रश्न पहिला होता आमचा. तर थोड्याच वेळात आपल्याला तिकडून प्रतिसाद मिळाला की थोडे पुढे आले की खाली आहे. तर आता आपण एक इशारा म्हणून जो जंगलातला इशारा आहे शिटी वाजवून संकेत देणं, आता आपण शिट्टी वाजवून संकेत देणार आहोत. हेठ पुढं वर ते का पुढं जसा आपल्याला प्रतिसाद मिळाला आपण लगेच त्या दिशेने रवाना झालो. हळूहळू करत आपण पुढे निघालो आहे आणि समोर जो आपला मित्र आहे तो आपल्याला दिसला. आता आपण तिथं पोचलो आहे आपल्या लोकेशनवर आणि आता जे मध आहे, जे मधमाशांचं पोळं आहे ते तुम्हाला मी दाखवतो आहे कुठे येते. अजून थोडे खाली उतरावे लागणार होते कारण आपला एक मित्र खाली आहे जिथं मधमाशांचं पोळं आहे. तिथं आपला एक मित्र अगोदरच जाऊन थांबला आहे. तर आपलं जे कामावरचे बॅग आहेत आणि जे सामान आहे ते इथं वरतीच ठेवून आपण खाली जाणार आहोत. फायनली आपण त्या जागेवर पोचलो आहे. तर चेहऱ्यावर आपोआपच स्माईल आली आणि आता आपण खाली उतरतो आहे. जिथं मधमाशांचं पोळं आहे ते दाखवतो आहे मी तुम्हाला. हे बघा मित्रांनो, मधमाशांचं पोळं 2 दगडांच्या बरोबर मध्ये आहे. तर इथून 2 दगडांच्या मधून हे पोळं काढणं खूप अवघड आहे. तर आता आपण बघूया प्रयत्न करून कसं काढता येईल ते. तर आजच्या आपल्या प्रोसेसला सुरुवात करूया. आपल्याकडे वेळ कमी होता त्याच्यामुळे जी आपल्याला लागणारी सामग्री आहे ती पटापट गोळा करायला सुरुवात झाली. मला रानकेळीची पानं आणायला पाठवलं. मी पटापट उशीर न करता रानकेळीची पानं आणायला आलो आहे. तर ह्या दगडांच्या वरती आहे रानकेळ. आता आपल्याला पटापट इथली ती रानकेळीची पानं आहेत ती तोडायची आहेत. पटापट आपण रानकेळीची पानं तोडली
खांद्यावर घेऊन आपण निघालो खाली, कारण आपल्याला थोडाही विलंब न करता पटापट खाली उतरायचं आहे. कारण आपले जे सहकारी आहेत, मित्र आहेत, ते आपले खाली वाट बघत आहेत. त्यांची आत्ता बहुतेक पूर्ण तयारी झाली असावी, तर आपण पटपट खाली उतरूया आता. जसे आपण खाली आलो तसे आपले मित्र आपल्या स्वागतासाठी तयारच होते. हाय करून त्यांची सगळी तयारी झाली. आपल्याला मधमाशांबद्दल खूप काही जाणकारी नसल्याकारणाने आपण दूरच उभे राहिले होतो. आपले जे सहकारी आहेत त्यांनी त्यांच्या कामाला सुरुवात केली होती. सगळ्यात अगोदर त्यांनी जो रानामध्ये पडलेला पालापाचोळा आहे तो गोळा करून जिथं मधमाशांचं पोळं आहे तिथं एकत्र केला. मधमाशांना पळवून लावण्यासाठी आपण आता धूर करणार होतो. त्याच्यासाठी आग पेटवायला लागली. तर कुठेही वणवा लागणार नाही याची पूर्ण अगोदरच आम्ही काळजी घेतलेली. सेफ्टी खूप महत्त्वाची असते. त्याच्यामुळे आपला जो आजचा मधमाशा काढणारा मित्र आहे त्यांनी सर्वप्रथम त्याचं तोंड टॉवेलाने बांधून घेतले. जरी एक डंग जरी मधमाशांच्या चेहऱ्यावर बसला तरी पूर्ण चेहरा सुजून येतोय. त्याच्यामुळे आपण पहिले अगोदर सेफ्टी करून घेतली. पूर्ण चेहरा झाकून घेतला आणि आत्ता जो आगीचा भडका आहे तो विझवून आपण मधमाशांना धूर देणार आहोत. आपल्याला 5 मिनटे तरी धूर द्यावा लागणार होता. तर आपले धूर देऊन साधारणतः 5 ते 7 मिनटं झाले होते आणि आपण आता चेक करणार होतो की ज्या मधमाशा आहेत त्या इथून पळून गेल्यात की नाही. चेक केल्यावर समजले की मधमाशा आता इथून पळून गेल्यात. तर आता आपण जी वरती आलेली दगड आहे ती फोडायला सुरुवात केली. ह्या दगडाच्या आतमध्ये जे मध आहे ते ह्या दगडाच्या आतमध्ये आहे. तर आपल्याला पहिले ही दगड फोडून घ्यावी लागणार होती. जशी दगड फोडून झाली तसे मधाचे गरे दिसायला सुरुवात झाली. तर आपले आता पटापट मध काढायला सुरुवात आणि जिकडे तिकडे आपली धावपळ सुरू झाली. तर बघा तुम्ही आपल्याला मिळालेले मध. सगळ्यांचे चेहरे बांधलेले होते कारण की मधमाशा चेहऱ्याला न चावता बाकी कुठे पण चावल्या चालतील, पण चेहरा सुजला की पूर्ण वाट लागते, म्हणून सगळ्यांचे चेहरे बांधलेले होते. समोर दिसणारा जो मधमाशांचा पोळा होता तो आपण काढून घेतला आणि अजून पण आतमध्ये भरपूर गरे बाकी होते. पण त्याच्यासाठी मेहनत पण खूप करावी लागणार होती. कारण की हा जो दिसणारा भला मोठा दगड आहे त्याच्या आतमध्ये ते गरे आहेत. त्याच्यामुळे आता आपल्याला पुढचं काही सुचत नव्हतं. हात जाणं पण खूप अवघड होतं. त्याच्यामुळे आता आपण बघूया काय दुसरा पर्याय आहे का. लगेच मित्रांनी दगडीचा अंदाज घ्यायला सुरुवात केली. चारही बाजूने खोदून काढलं, पण दगड पूर्ण जमिनीला घट्ट पकडून होती. त्याच्यामुळे आपला जो दुसरा पर्याय होता तो पण इथं काम करणार नव्हता. तर आता आपण जेवढं आपल्याला मध मिळालं आहे तेवढं घेऊन जाणार होतो, कारण आपल्याजवळ कोणताच पर्याय नव्हता आता. आणि सूर्य पण अस्ताला गेला होता आणि थोड्या वेळाने अंधार पण पडायला सुरुवात होणार होती. त्याच्यामुळे आपण जास्त रिस्क न घेता इथून लगेच निघालो. आपल्याला खाली मेन रस्त्यावर पोचायला अंधार पडला होता आणि जो आजचा आपला मध काढणारा दादा होता त्याच्या हाताला 3 मधमाशा चावल्या होत्या. तर माझ्या हाताला पण एक मधमाशी चावली होती. तर तिथं थोडासा हात सुजायला सुरुवात झाली होती हळूहळू. आत्ता आपण घरी जाऊन मधीचा आनंद लुटणार होतो. बघा मित्रांनो, आपली ओरिजिनल मध गाळायला सुरुवात झाली आणि आज आपण जी मध आणली ते आता गाळून ठेवणार आहोत. तर
आपली मध गाळणं सुरू झालं आहे आणि बघू शकता तुम्ही सगळा परिवार एकत्र येऊन ह्या मधीचा पूर्ण आनंद घेत आहेत. आजचा आपला मध काढायचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून कळवा. तर धन्यवाद मित्रांनो, भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला बाय.